Hello dear students, today we are going to see Standard 12 Poetic Appreciation. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण कशा पद्धतीनं पोएटिक अप्रिसिएशन लिहायचं. अप्रिसिएशन मीन्स रसग्रहण, जे की तुम्हाला इंग्रजीच्या 12वीच्या पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी विचारल्या जात असते. तर कशा प्रकारे तुम्ही लिहिणार, हाऊ टू राईट स्टँडर्ड 12 पोएटिक अप्रिसिएशन, तर ते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स गेन करता येईल, त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्यासाठी आपण स्कीम ऑफ मार्किंग बघूया. कोणत्या पद्धतीने तुम्हाला स्कीम ऑफ मार्किंगनुसार लिहिता येईल, त्या पद्धतीने बघता येईल. लेट अस सी स्कीम ऑफ मार्किंग. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा नेमका कुठे विचारला जातो, कसा विचारला जातो बघा. हा जनरली क्वेश्चन नंबर 3B, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे तुम्हाला खाली दिलेला उतारा वाचायचा आहे किंवा स्टांजा वाचायचा आहे किंवा पोएम वाचायचं असते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण पोएम येत नसते, जवळपास 2 स्टांजा जवळपास त्या पोएमची त्या ठिकाणी येत असतात. आणि कोणत्या कवितेमधला हा स्टांजा हे सुद्धा तुम्हाला ओळखायचं असते. तर हा नेमका तुम्हाला प्रश्न कोणत्या याच्यामध्ये येत असतो, तर क्वेश्चन 3B आलेला असतो. 4 मार्क्सचा क्वेश्चन, म्हणजे ते तुमचं अप्रिसिएशन असेल विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी क्वेश्चन 3A जो आहे हा तुम्हाला सीन पोएट्रीमध्ये असते. म्हणजे सीन पोएट्री म्हणजे पोएट्री सेक्शनमधील कोणतीही 8 पोएममधून एक कविता त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर लिहिण्यासाठी येईल. आणि त्यानंतरचा हा प्रश्न असतो क्वेश्चन 3B, का जे तुम्हाला अप्रिसिएशन लिहायसाठी उरलेल्या ज्या पोएम आहे आपल्या 7 पोएम, त्या पोएममधून एक कोणत्याही कवितेचं तुम्हाला अप्रिसिएशन लिहायला येत असते विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, स्कीम ऑफ मार्किंग नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्कीम ऑफ मार्किंग केलेली आहे आणि बोर्डमध्ये उत्तर देत असताना कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला तेवढंच बघणं आवश्यक आहे. चला तर बघूया आपण स्कीम ऑफ मार्किंग काय आहे. तर पहिला पॉईंट काय दिलेला आहे, अप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स. हे किती मार्क्ससाठी आलेलं आहे, कॅरी आऊट 2 मार्क्स. म्हणजे नेमकं ती कविता कोणत्या याच्यातली आहे आणि त्याच्यातले नेमकं थीम काय आहे त्या कवितेविषयी, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही जी वापरण्यात येणारी जी लँग्वेज आहे त्याचं भाषेचं स्वरूप काय आहे, हे सर्व बघून जर तुम्ही व्यवस्थित मांडणी केली तर त्याला किती मार्क्ससाठी आहे, ते 0.2 मार्क्ससाठी. त्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन. ते 1 मार्क्ससाठी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच नेमकं काय, तुम्ही जी दिलेली पोएम आहे त्या पोएमचं अप्रिसिएशन करत असताना त्याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने करत आहात, त्याचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे मांडणी करत आहात, सादरीकरण कसं करत आहे, याला कॅरी आऊट किती दिलेले आहे, 1 मार्क्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट जो दिलेला आहे तो कोणता आहे, पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन. म्हणजेच तुमच्या त्या पोएमविषयी, जे तुमची पोएम अप्रिसिएशनला आलेली असेल त्या पोएमविषयी तुमचं काय मत आहे, तुम्हाला कितपत समजली ते पोएम, कितपत तुमच्या अभ्यासामध्ये ती पूरक ठरली. तर हे सर्व तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये किंवा पर्सनल ओपिनियनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि यासाठी मार्क्स किती दिलेले आहे, 1 मार्क्स. तर अशा प्रकारे स्कीम ऑफ मार्किंगमध्ये एकूण 4 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी अप्रिसिएशन पेपरमध्ये येत असते. आता हे झालं तुमचं स्कीम ऑफ मार्किंग विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेलच की 4 मार्क्ससाठी केवढे आपल्याला पॉईंट आवश्यक आहे. पण आता लिहायचं कसं, अप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहायचं, हाऊ टू राईट अप्रिसिएशन ऑफ पोएम, कवितेचं अप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही. लेट अस सी धिस व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आता अप्रिसिएशन कसं लिहिणार तुम्ही, तर सगळ्यात पहिले जे एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला पेपरला आलेला असेल त्या कवितेचं तुम्हाला नाव ओळखावं लागेल. तर सगळ्यात वर काय करावं लागेल, त्याचं हेडिंग लिहावं लागेल. म्हणजेच पोएमचं नाव लिहावं लागेल. आता जसं की आपली पहिली पोएम कोणती आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर असं टायटल टाकल्यानंतर फर्स्ट पॉईंट लिहायचा अबाउट द पोएम, म्हणजे कवितेविषयी म्हणजे ही कविता कशावर आधारित आहे. जसं की आपण वर्गामध्ये सांगितलं होतं की या कवितेमध्ये नेमकं कशाविषयी वर्णन केलेलं आहे. तर द पोएम इज अबाउट द जर्नी ऑफ लाईफ. म्हणजे या कवितेमध्ये कशाचं सांगितलेलं वर्णन आहे, तर जीवनाचा प्रवास या कवितेमध्ये सांगितलेला आहे, नाही काय. ही जी कविता आहे ही कविता कशी आहे, तर जीवनाचा प्रवासाविषयी सांगते आहे. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे, अबाउट द पोएट, म्हणजे कवीचा परिचय द्यायचा आहे. जे कोणी कवी असतील, जसं की वॉल्ट व्हिटमन वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. वॉल्ट व्हिटमन हे जे पोएट आहे हे कोण होते, एक अमेरिकन पोएट पण होते. इवन एवढंच नाही, एसेइस्ट पण होते अँड जर्नलिस्टसुद्धा होते. म्हणजे ते एक चांगले निबंधकार पण होते आणि एक पत्रकारसुद्धा होते. ही इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. आणि म्हणून त्यांना काय म्हणून ओळखलं जात होतं,
तर त्यांना नेहमी फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखले जात होते. म्हणजे फादर ऑफ फ्री वर्स म्हणजेच काय, फ्री वर्सचे प्रणेते होते ते. थर्ड पॉईंट बघा काय आहे, थीम. थीम म्हणजे काय, त्या पोएममध्ये कोणत्या प्रकारचा आशय दिलेला आहे, कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, कोणत्या प्रकारची त्याची सेंट्रल आयडिया आहे, हे तुम्हाला लिहायचं असते. बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे थीममध्ये, द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. तर हा जो थीम सांगितलेला आहे, हा थीम कशावर आधारित आहे, त्या कवितेचा आशय तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर रोड सिग्निफाईज मोबिलिटी म्हणजे या ठिकाणी या कवितेमध्ये जो रोड सांगितलेला आहे हे काय दर्शवते आहे, इट्स सिग्निफाईज मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. म्हणजे एकदा रस्त्याने चालायला लागलं, एका टोकावरून चालायला लागलं की आपल्याला काय होऊ शकते, जोपर्यंत आपल्याला काही साध्य करता येत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस म्हणजेच काय, पोएटिक डिव्हाइस म्हणजे कोणत्या प्रकारचे पोएटिक डिव्हाइस यूज केलेले आहे. म्हणजे यामध्ये या पॉईंटमध्ये शक्यतोवर फिगर ऑफ स्पीच यूज करायचे. म्हणजे पोएममध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये करायचं असते. तर पोएटिक डिव्हाइस बघा कोणकोणते आलेले आहे, मेठॅपर आलेला आहे, पॅराडॉक्स आलेला आहे, रिपिटेशन आलेलं आहे या पोएममध्ये, नाही का. म्हणजे जे जास्त करून आलेले आहे, ॲलिट्रेशन पण आलेलं आहे, आर द प्रॉमिनेंट फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम. म्हणजेच काय, या कवितेमध्ये प्रामुख्याने प्रॉमिनेंट मीन्स प्रामुख्याने, शक्यतोवर याच्या ठिकाणी मेटाफोर वापरलेला आहे, पॅराडॉक्स आलेला आहे, रिपिटेशन आलेलं आहे आणि ॲलिट्रेशनसुद्धा आलेलं आहे. म्हणजे जे जास्त करून वापरण्यात आलेलं आहे त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा उत्तर लिहिताना. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे आणि त्यांनी त्यामध्येच आणखी काय सांगितलेलं आहे, द पोएम इज रिटन इज फ्री वर्स. म्हणजेच ही जी कविता आहे, द पोएम इज रिटन इन फ्री वर्स, या कवितेमध्ये फ्री वर्स वापरण्यात आलेला आहे. फ्री वर्स वापरण्यात आला म्हणजे काय नेमकं, या कवितेमध्ये विदाऊट राईम, म्हणजे ही जी कविता आहे या कवितेमध्ये कोणतंही रायमिंग वर्ड्स आलेलं नाही आहे, म्हणून ही कविता काय म्हणून ओळखली जाते, फ्री वर्स पोएम म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं राहील. आता लास्ट पॉईंट बघा त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्पेशल फीचर ऑर ओपिनियन. स्पेशल फीचर ऑर ओपिनियन म्हणजेच काय, म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं काय मत आहे या पोएमविषयी, तुम्हाला काय वाटते हे तुम्हाला लिहायचं आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, द पोएट एक्सप्रेसेस द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. आय लाईक दी स्पेशल फीचर्स ऑफ दिस पोएम. किंवा तुम्ही आय लाईक द पोएम असं एवढं जर लिहिलं तरीही तुम्हाला ते मार्क्स मिळून जाऊ शकतात. म्हणजे या कवितेमध्ये नेमकं कशाचं वर्णन केलेलं आहे, तर जर्नी ऑफ लाईफ हा प्रामुख्याने प्रमुख शब्द या ठिकाणी या पोएममध्ये वापरलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जशा तसं तुम्ही अप्रिसिएशन वहीमध्ये लिहून काढा विद्यार्थी मित्रांनो. कारण या अप्रिसिएशन लिहिल्याने काय होते, तुमचे 4 मार्क्स जशा तसे तुम्हाला गेन करता येतात, मिळू शकते तुम्हाला. पण यासाठी तुम्हाला तिथे स्टांजा वगैरे दिलेला असेल, पण ह्या पॉईंटनुसार तुम्हाला स्वतःला लिहायचं असते, तिथल्या तिथे पाहून उत्तर लिहायचं नसते तुम्हाला. त्यामुळे हे तुम्हाला इझिली साध्य करता येते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ही जी पोएम आहे याचं जे अप्रिशिएशन आहे हे अप्रिशिएशन वहीमध्ये लिहून घ्या आणि रिसाईट करा की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स या ठिकाणी मिळू शकते. लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.